ओबीसी नेते लक्ष्मण हाके आज खऱ्या अर्थाने पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत। वीर येथील श्रीनाथ मस्कोबाचं त्यांनी दर्शन घेतलेलं आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील आज जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। एकंदरीतच या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा देखील महत्त्वपूर्ण मानला जातोय। आपल्यासोबत लक्ष्मण हाके सर आहेत। सर, काय सांगाल, आज खऱ्या अर्थाने श्रीनाथ मस्कोबाचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। नगरपालिकेच्या यशानंतर कशी रणनीती असणार आहे, राज्यातील कसा प्रचार सभा असणार आहे? खरं तर अवर्गीय आणि बवर्गीय नगरपालिकांमध्ये आम्ही थोडंसं शहरी भाग असल्यामुळं आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं। पण आता ग्रामीण भागामध्ये आजपासूनच आचारसंहिता सुरू झालेली आहे आणि आताच्या ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत त्यावेळी आम्ही आमची भूमिका उद्यापासूनच जाहीर करू आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक झडपी गणात आणि पंचायत समिती गणामध्ये आमचा से म्हणजे आम्हाला काय म्हणायचं आहे हे आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये आज उद्या परवापासून आम्ही या रणनीतीला सुरुवात करत आहोत। विशेष करून आम्ही पुणे जिल्ह्यातला बारामती असेल, पुरंदर असेल किंवा दौंड असेल किंवा इंदापूर असेल, प्रत्येक भागामध्ये आम्ही आमची भूमिका निभावणार आहोत आणि निवडणुकांना सामोरं जाणार। सर, एकंदरीत राज्यातील ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या यामध्ये महायुतीतील काही पक्षांची युती होताना दिसते। भारतीय जनता पार्टीकडे शिवसेना एकत्र लढताना दिसत, विशेषतः दोन्ही पवार एकत्र येऊन लढताना दिसत आहे। कसं पाहता सध्याच्या राज्यातील राजकारण? बघा, ठाकरे कुटुंबियांचं एकत्रित येणं असो किंवा पवारांचं एकत्रित येणं असो किंवा भाजपनं सेनेबरोबर युती करणं असो, सेनेनं मनसेबरोबर युती करणं असो, परत सेनेनं काँग्रेसबरोबर युती करणं असो, काँग्रेसनं वंचितबरोबर युती करणं असो, हे सगळे कोण कुणाच्या ताटात आहेत आणि कोण कुणाबरोबर लढत आहेत हे महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडचं आहे। पण यांना महाराष्ट्रातल्या किंवा या शहरी भागातल्या लोकांच्या हिताचं काही देणं घेणं नाही। यांना मुंबई महानगरपालिकेचा विचार करायचा झाला तर 74,000 कोटीची महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आहे। पिंपरी चिंचवडचा विचार करायचा त्यात अजितदादाला काय इंटरेस्ट आहे, 9,000 कोटीचं बजेट आहे। भाजपला पुण्याच्या महानगरपालिकेमध्ये काय इंटरेस्ट आहे तर ते 12,000 कोटीचं बजेट आहे। सर्वसामान्य माणसाच्या हिताचं कुणाला काहीही देणं घेणं नाही। त्यांना देणं घेणं आहे की ही एवढी मोठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे मग पुणे महानगरपालिका असो, पिंपरी चिंचवड असो की मुंबई असो, मुंबई जर आपल्या हातातून गेली तर आपलं राजकारण संपलं। ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही माणसं निवडणुकांना सामोरं जात आहेत। ना झोपडपट्टीतले प्रश्न यांना सोडवायचे आहेत, ना रस्त्याचे प्रश्न सोडवायचे आहेत, ना बेरोजगारीचे प्रश्न सोडवायचे आहेत, काही देणं घेणं नाही। ही 74-75,000 कोटी रुपये बजेट असलेली मुंबई महानगरपालिका ही ताब्यात कशी ठेवायची एवढ्या या तिजोरीसाठी ही त्यांची धडपड आहे। हां सर, एकंदरीत 12 जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। ओबीसी आरक्षणासाठी किंवा ओबीसीसाठी अनेक दिवसांपासून आपण चळवळ उभी केलेली आहे। 12 जिल्हा परिषद निवडणुका येत्या 5 तारखेला होत आहेत, परंतु जिथं ओबीसी मर्यादा जास्त होती त्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेलेल्या आहेत। कसं पाहता या दोन्हीचे चित्र? नाही, रिस्ट्रक्चर होईल ते परत, पण माझं म्हणणं असं आहे की पुणे पिंपरी चिंचवडमध्ये मूळ ओबीसी हा हद्दपार झालेला आहे आणि तो सर्व पक्षांनी करेक्ट कार्यक्रम केलेला आहे। हीच परिस्थिती ग्रामीण भागामध्ये सुद्धा होऊ शकते। आम्ही ओबीसी बांधवांना नेहमी आव्हान करतो की तुमचं आरक्षण संपलंय, तुमचं आरक्षण संपलंय, तुमचा प्रतिनिधी आता इथून पुढे निवडून येणार नाही। त्याचं प्रत्यंतर म्हणजे पुणे महानगरपालिका 41 ओबीसींच्या जागांपैकी 32 जागा या नव्यानं कुणबीकरणाच्या माध्यमातून बोगस सर्टिफिकेटद्वारे ओबीसी लोकांनी घेतलेले आहेत, ऑलरेडी गेलेले आहेत। पुणे का राज्यात परिस्थिती? राज्यात परिस्थिती आहे। जालन्यामधली तीच परिस्थिती आहे, पिंपरी चिंचवडमध्ये तीच परिस्थिती आहे, मुंबईमध्ये तीच परिस्थिती आहे, परभणीमध्ये तीच परिस्थिती आहे, सांगलीमध्ये तीच परिस्थिती आहे। ओबीसींचं प्रतिनिधित्व संपलेलं आहे। त्यामुळं आपल्या हिताचं कोणीही निर्णय घेत नाही, पण तुम्ही पंचायतीला, जिल्हा परिषदेला मात्र सर्वसामान्य कुटुंबातला तुमची भाषा बोलणारा, तुमच्या हक्क अधिकारावर बोलणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून द्या असं मी ओबीसीला आव्हान करू। आता काल परवा कोणीतरी कुणाला तरी पाठिंबा दिला, त्यांना काय कळलं त्यातलं, कुणाला पाठिंबा दिला आणि का पाठिंबा दिला हा त्यांना कधीतरी प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही। मुळात हे खऱ्या अर्थानं ही जी तिजोरी महानगरपालिकांची आणि आणि ब वर्गीय महानगरपालिकांची, त्या तिजोरी ताब्यात ठेवण्यासाठी ही धडपड आहे। दादाला पिंपरी चिंचवडचा दादा बनायचं आहे आणि भाजपला मुंबईचा दादा। कोणी पाठिंबा दिला? नाव पाठिंबा तुम्हाला माहिती आहे ना कोणी दिला पाठिंबा आणि का म्हणून दिला कळलेलं नाही आम्हाला। आता आम्ही कुणाला द्यावा पाठिंबा? कारण आम्हाला ओबीसींना, मूळ ओबीसींना तिकीटच डावलले त्या सगळ्या लोकांनी। मग त्यामध्ये भाजप आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी आहे, त्यामध्ये काँग्रेस आहे, त्यामध्ये सेना आहे, सगळीच माणसं आहेत। मूळ ओबीसींनी जायचं कुठं? पुण्यामध्ये 41 पैकी 32 जागावर फक्त नव्यानं झालेले कुणबी जर उभे राहत असतील, ओबीसी म्हणजे कुणबी आहेत का हो? 32 जागा कुणब्यांना दिल्या तुम्ही।
कुठे आहेत मग माळी साळी कोळी तेली हाटकर धनगर सनगर वंजारी? आता मी इथं आलो, या मंदिरामध्ये आलो, नाथपंथी डवरी गोसावीचे माझे बांधव इथं मला भेटले. वडार समाज, बेलदार समाज कुठे आहेत? पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये एका धनगराला तिकीट दिलेलं मला दाखवा या प्रस्थापित पक्षांनी. मतदान किती यांचं? मग बहुसंख्येनं असलेल्या लोकांची ही अवस्था, तर मग छोट्या 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 सुतार लोहार कुंभार ह्या माणसांची काय परिस्थिती? नाभी. अरे बाबासाहेबांनी ह्या माणसांना सुद्धा तुम्ही निर्णय प्रक्रियेत घ्या म्हणून मंडळ आयोगाच्या माध्यमातून किंवा 340व कलम या ओबीसींसाठी लिहिलं, बलुत्या आलुत्यासाठी लिहिलं, सामाजिकदृष्ट्या मागासांसाठी लिहिलं, भटक्यांसाठी लिहिलं. त्या लोकांना तुम्ही बेदखल करताय. 41 ओबीसींच्या जागापैकी 32 जागा तुम्ही फक्त कुणब्यांना देताय. कुणबी म्हणजे नव्यानं झालेले कुणबी, मराठा कुणबी. काय चाललंय? म्हणजे ओबीसीचं आरक्षण वाचलंय. आतडी तुटोस्तवर या महाराष्ट्राला मी गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये सांगतोय, बाबांनो तुमचं आरक्षण ह्या लोकांनी खाऊन टाकलंय. ना ओबीसींना कळायला तयार आहे, ना कुठल्या पक्षाला. 60% लोकांना बेदखल केलं जात आहे. हे खरं दुर्दैव आहे. आम्ही बारामतीमधनं सुरुवात केलेली आहे. बारामतीमध्ये आम्ही संघमित्रा चौधरीसारख्या एका 21 वर्षाच्या मुलीला जर निवडून आणू शकत असू तर जनता आमच्या बरोबर आहे. फक्त तरुणांनी आणि प्रत्येक गटागणातल्या गावगाड्यातल्या लोकांनी एकी दाखवण्याची गरज आहे, पुढे येण्याची गरज आहे, आव्हानाला प्रतिसाद देण्याची गरज. नक्कीच हे ओबीसी नेते लक्ष्मण हाके होते. येत्या खऱ्या अर्थाने 2 दिवसात आमची बैठक होऊन राज्यातील ज्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत यासाठी आम्ही एक सविस्तर चित्र निर्माण करणार आहोत आणि गावागावात जाऊन खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा प्रचार करून यश प्राप्ती देखील आम्ही करणार आहोत, असं मत लक्ष्मण हाके यांनी मांडलेलं आहे. दीपक कापडे, TV9 मराठी, पुरंदर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.